UDAS प्लसमध्ये दाखला घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकावे आणि ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इम्पोर्ट कसे करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेबसाईट आहे sdms.udasplus.gov.in. ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी कसे टाकावेत. SDMS पोर्टल ओपन करावे. त्यामध्ये शाळेचा UDAS कोड, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. 2024-25 वर क्लिक करावे. त्यानंतर ज्या वर्गातील विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे त्यासमोर व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे. विद्यार्थ्याचा PEN नंबर कॉपी करावा. त्यानंतर ट्रान्सफर मॉड्यूलवर क्लिक करावे. या ठिकाणी विद्यार्थ्याचा PEN नंबर टाकायचा आहे आणि गोवर क्लिक करावे. विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर लेफ्ट स्कूल विथ TC यावर क्लिक करावे. त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे. या ठिकाणी विद्यार्थ्याची शाळा सोडून गेलेली दिनांक टाकायची आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर रिमार्कमध्ये लेफ्ट स्कूल विथ TC असे टाईप करावे आणि सबमिटवर क्लिक करावे. सूचना वाचून कन्फर्मवर क्लिक करावे. या ठिकाणी एरर आलेला आहे, विद्यार्थ्याची प्रोफाईल अपडेट केलेली नाही. त्यानंतर ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये जावे. त्या विद्यार्थ्याचे नाव सर्च करून त्याची प्रोफाईल अपडेट करून घ्यावी. अपडेटवर क्लिक करावे. विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अपडेट झालेली आहे. विद्यार्थ्याचा PEN नंबर कॉपी करावा. त्यानंतर ट्रान्सफर मॉड्यूलमध्ये तो PEN नंबर पेस्ट करावा आणि गो या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर लेफ्ट स्कूल विथ TC वर क्लिक करावे. विद्यार्थ्याची शाळा सोडलेली दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा. आणि त्यानंतर रिमार्कमध्ये लेफ्ट स्कूल विथ TC असे टाईप करावे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला दिसेल. ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इम्पोर्ट कसे करावेत. या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक करावे. त्यामध्ये 3 टॅब आहेत. त्यापैकी ड्रॉपबॉक्स लिस्टवर क्लिक करावे. ज्या शाळेतून विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेचा UDAS नंबर या ठिकाणी टाकावा आणि सर्चवर क्लिक करावे. त्या विद्यार्थ्याचे नाव ड्रॉपबॉक्समध्ये आहे का पाहावे. त्याचा PEN नंबर कॉपी करावा. त्यानंतर बॅकवर क्लिक करावे. इम्पोर्ट विदिन स्टेट यावरती क्लिक करावे. या ठिकाणी PEN नंबर पेस्ट करावा. जर माहीत नसेल तर आपल्याला आधार नंबरवरून तो PEN नंबर आणि जन्मदिनांक कळणार आहे. या ठिकाणी PEN नंबर टाकावा आणि विद्यार्थ्याची जन्मदिनांक या ठिकाणी टाकायची आहे. जन्मदिनांक अचूक असेल तरच तो विद्यार्थी इम्पोर्ट करता येईल. त्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे. या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती आलेली आहे. इयत्ता पण आलेली आहे. सेक्शन निवडावा आणि शाळेतील हजर दिनांक म्हणजे शाळेत दाखला घेऊन आलेली दिनांक या ठिकाणी टाकायची आहे आणि इम्पोर्टवर क्लिक करावे. विद्यार्थ्याचे नाव बरोबर आहे का पाहावे आणि कन्फर्मवर क्लिक करावे.
या ठिकाणी विद्यार्थी इम्पोर्ट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ड्रॉपबॉक्स आणि इम्पोर्टची कामे करू शकतो. त्या विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी आपण चेक करूया. विद्यार्थ्याचे नाव इम्पोर्ट झालेले आहे. धन्यवाद.